महाराष्ट्र भरती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। लातूर शहर महानगरपालिकेची सरळ सेवेची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये पाहू शकता ही 2023 ची परमनंट पदांची जाहिरात असणार आहे। लातूर महानगरपालिकेची गट अ आणि ब आणि क या संवर्गातील पद भरली जात आहेत। याच्यामध्ये पहा मित्रांनो, ऑलमॅन, फायरमॅन, लिपिक टंकलेखक, चालक यंत्रचालक, कर निरीक्षक, सहाय्यक कर निरीक्षक, औषध निर्माता, फार्मासिस्ट, कर अधीक्षक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, स्थापत्य आणि पाणी पुरवठा, त्यानंतर अग्निशमन अधिकारी, विधी अधिकारी, शाखा अभियंता, स्थापत्य, वैद्यकीय अधीक्षक मनपा, सिस्टीम मॅनेजर ई प्रशासन आणि पर्यावरण संवर्धन अधिकारी या एकूण 80 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली। आजपासून तुम्हाला अर्ज 14 जानेवारी 2024 पर्यंत करायचे। तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फीज जी असणार आहे खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये ठेवण्यात आलेले आहे। या पदांची सविस्तर जाहिरातीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। टेलिग्राम चॅनललाही ही लिंक आणि ही जाहिरातीची PDF फाईल शेअर केलेली आहे। तर या पदांसाठी काय काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे पहा। पदवीवरती, 10वीवरती सर्व प्रकारची पदं याच्यामध्ये भरली जात आहेत। जसं की पहा, जी पदं गट अ मधली आहेत, जसं की पर्यावरण अभियांत्रिकी, पर्यावरण संवर्धन अधिकारी यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे, त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव। त्याच्यानंतर सिस्टम मॅनेजर ई प्रशासनमध्ये या ठिकाणी BE BTech किंवा MCA पदवी तुमची झालेली असेल आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंगचा असेल तर ॲप्लाय करू शकता। वैद्यकीय अधीक्षक मनपा दवाखाने विभागासाठी MBBS पाहिजे। शाखा अभियंता स्थापत्यसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे। विधी अधिकारीसाठी विधी शाखेची पदवी पाहिजे आणि वकील म्हणून किंवा अधिवक्ता म्हणून 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। अग्निशमन अधिकारीसाठी या ठिकाणी तुमचा कोणत्याही शाखेतील पदवी करून तुम्ही BE फायर इंजिनिअरिंग केलेले आहे किंवा स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टरचा पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेला आहे तर ॲप्लाय करू शकता। कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे। कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठासाठी या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे। कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी मेकॅनिकलची इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे। कर अधीक्षकसाठी तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली तर ॲप्लाय करू शकता। औषध निर्मात्यासाठी तुमचं B.Pharm पाहिजे। सहाय्यक कर अधीक्षकसाठी कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीही चालेल। कर निरीक्षकसाठी तुमची कोणत्याही शाखेची पदवी मात्र 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। चालक यंत्रचालकसाठी तुमचं 10वी उत्तीर्ण झालेलं आहे आणि तुम्ही अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचा 6 महिन्याचा पाठ्यक्रम उत्तीर्ण केला आहे आणि जड वैध चालवण्याचा परवाना आहे आणि जड वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव आहे। तुमची उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर आहे आणि महिला उमेदवारांसाठी 162 सेंटीमीटर आहे। तर चालक यंत्रचालकसाठी तुम्हाला ॲप्लाय करता येईल। लिपिक टंकलेखक जे आहे फक्त पदवी मागितले, मात्र टायपिंग 30-40 आणि MSIT CCC यापैकी एक पाहिजे। त्यानंतर फायरमॅनसाठी देखील तुमचं 10वी उत्तीर्ण पाहिजे, परंतु 6 महिन्याचा अग्निशमनचा पाठ्यक्रम पूर्ण पाहिजे। पुरुष उमेदवारांना उंची 165 सेंटीमीटर, त्याचबरोबर ही जी पुरुष उमेदवारांना 165 आणि महिलांसाठी 162 सेंटीमीटर उंची पाहिजे। तांत्रिक सेवामधलं हॉलमॅनचं जे पद आहे त्याच्यामध्ये पंप ऑपरेटरमध्ये तुमचं ITI वगैरे झालेला पाहिजे। तर ही सर्व पदं जी आहेत भरली जात आहेत। याच्यासाठी मित्रांनो तुमचं वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आणि 18 ते 44 वर्ष राखीव प्रवर्गासाठी ठेवण्यात आलेली आहे। याची एक्झाम जी असणार आहे कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। याच्यामध्ये बरीचशी अशी पदं ज्यांच्यासाठी तांत्रिक प्रश्न देखील असणार आहेत। तांत्रिक 40 प्रश्न आणि या ठिकाणी बाकीचे प्रश्न जे आहेत 60 प्रश्न असं मिळून एका मार्काला 1 प्रश्न असणार आहे। तर बघा या ठिकाणी वेळ तुम्हाला 2 तास असेल। जसं की 60 प्रश्न 60 गुण, 40 प्रश्न 40 गुण, अशा पद्धतीने मित्रांनो 100 गुणांचीच फक्त या ठिकाणी परीक्षा असणार आहे। एकूण 100 गुणांची, एकूण 100 प्रश्नांची 2 तास वेळ त्याला तुम्हाला असणार आहे। निगेटिव्ह मार्किंगचा उल्लेख याच्यामध्ये नाही आहे। तर ही पदभरती जी आहे याचा डिटेलमध्ये सिलेबस त्यांनी दिलेला आहे। पहा कुठल्या पदासाठी काय तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत तेही तुम्हाला देण्यात आलेलं आहे। तर सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही पाहू शकता।